नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25 ची लॉटरी लागलेली आहे. तुमच्या मुलांचं नाव या लॉटरीमध्ये लागलंय का? कशा पद्धतीने चेक करावा? या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम Googleमध्ये आर-टी-ई ॲडमिशन या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल. पूर्ण लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण डिटेल्स समजून घ्या. पहिली वेबसाईट दिसेल महाराष्ट्र स्टुडंट पोर्टलची. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक केल्यानंतर आर-टीचा जो ऑफिशियल पोर्टल आहे तो ओपन झालेला दिसेल. आता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला आता यादी पाहायची आहे. यादी कशा पद्धतीने पाहावं आणि तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन नंबर आहे, त्या ॲप्लिकेशन नंबरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पूर्ण त्या लाभार्थ्यांची स्थिती पाहता येते. मित्रांनो, आता जे सिलेक्टेड जी यादी आहे, मूळ निवड यादी जी आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या मोबाईलमध्ये ती यादी डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि वेटिंग लिस्ट असेल, जर मूळ यादीमध्ये तुमच्या मुलांचं नाव नसेल तर वेटिंग लिस्ट डाउनलोड करा. आता ते कशा पद्धतीने करावे या संदर्भात सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती जी आहे त्यावरती क्लिक करा. तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाका आणि गो या बटनावरती क्लिक करा. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत जर तुमच्या मुलांचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्या शाळेचं नाव दाखवेल. जर सिलेक्शन झालं नसेल तर धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असं नाव दाखवेल. मित्रांनो, तुमच्या मुलांचं नाव तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला जी काही मूळ यादी आहे, निवड यादी म्हणजे सिलेक्टेड यादी आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जो वर्ष आहे तो वर्ष ऑटोमॅटिक घेतला जाईल. तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. जो जिल्हा असेल तो जिल्ह्यांचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा खाली एक डाउनलोड सिलेक्शन लिस्ट पीडीएफ नावाचं एक ऑप्शन दाखवला जात आहे. यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक नोटिफिकेशन येईल. तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची आहे का? डाउनलोड या बटनावरती क्लिक करा. डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये काही सेकंदाच्या आत यादी डाउनलोड झालेली दिसेल. आता तुम्हाला पीडीएफ ती ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर वरच्या याच्यामध्ये एक सर्च बार पट्टी आहे. त्यावरती क्लिक करा आणि त्यामध्ये तुमच्या मुलांचं नाव तुम्ही सिलेक्ट करा किंवा तुमच्या मुलांचं नाव तिथं सर्च करा. जर आलेलं असेल तर या ठिकाणी येलो पट्टीमध्ये त्या मुलांचं नाव दाखवेल. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जर या निवड यादीमध्ये तुमच्या मुलांचं नाव नसेल तर वेटिंग लिस्ट डाउनलोड करा. त्यामध्ये तुमच्या मुलांचं नाव आहे का हे पाहून घ्या. सेम टू सेम प्रोसेस आहे. अशा पद्धतीने अवघ्या काही मिनिटाच्या आत पूर्ण यादीचा डिटेल्स तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मुलांचं जर आर-टीमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर तुमच्याकडून त्यांना तेवढाच फायदा होईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.